नमस्कार मंडळी, चला तर पाहूया आपण रानामध्ये कुड्याची फुले. ही फुले रानामध्ये दूर ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. या फुलांचा आयुर्वेदिक म्हणून उपयोग केला जातो. या फुलांचा रंग सफेद आहे आणि गच्छेदार असे फुलं पाहायला मिळतात आपल्याला. या फुलांची भाजी उन्हाळ्यामध्ये केली जाते. तशीच पावसामध्ये ही फुलं मिळत नाहीत, म्हणून ही फुले उन्हामध्ये सुकवून पावसामध्ये याची भाजी केली जाते. चला तर आपण करूया या फुलांची भाजी. फुलं काढून झालेले आपण आता ह्याला धुवूया, स्वच्छ धुवून घेऊया. फुलं धुवून घेऊया, पाणी गाळून एका टोपामध्ये टाकूया. तर पाणी ओतून आपण बॉईल करून घेऊया फुलं. फुलं उकळून घेतो. तर पाण्यामधून गाळून घेऊया. टाकून घेऊया. गरम मसाला, धनिया पावडर टाकू. थोडंसं लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि आता ही बारीक केलेली फुलं आपण यामध्ये टाकू. भाजून घेऊ. उकडून घेतलेली फुलं यामध्ये परतवून घेऊया. जास्त शिजवायची झालेली नाही आहे, कारण यामध्ये आपण आधीच उकडून घेतलेली आहे. आणि फुलंही आपलीच ठेवायची, कारण ती फुलांची भाजी हे कळायला पाहिजे म्हणून. थोडं 2 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवूया. परतवून घेऊ. फुलांची भाजी तयार. चला तर मंडळी, कुड्याची फुलांची तर भाजी आपण तयार केलेली आहे. ही भाजी इतकी स्वादिष्ट आहे आणि हिचा कलरसुद्धा बघितला तुम्ही कसा आलेला आहे. ही भाजी आपण भाकरी, तांदळाची भाकरी आणि भाजी मस्त स्वादिष्ट असे खाऊया. गावाकडची मजा म्हटलं तर आयुर्वेदिक भाजी, नॅचरल झाडावरची तयार केलेली ताजी भाजी आहे. गावचं जीवन म्हणजे किती सुखी जीवन आहे. कुड्याची फुलांची भाजी आणि भाकरी तांदळाची, वाव. चला तर आपण खाऊन टेस्ट करून बघूया.